संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो, प्रेम रसासे सोकलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारुड्या बैसलो. कुत्रा भुंकताला हिता, कुत्रा भुंकताला हिता, संती हात ठेविला माथा, भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारुड्या बैसलो. कुत्र्या गळ्याची साखडी केली संतांनी मोकळी, भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारुड्या बैसलो. एका जनार्दनी कुत्रा, एका जनार्दनी कुत्रा, दात पाडून केला बोथरा, भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारुड्या बैसलो. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिवर्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. तिचा आवाज थोडा मोकळा करा, क्लिअर करा, गोंगाट नको, स्वच्छ ऐकायला आलं पाहिजे. मॉनिटर मला एक, त्याचा मॉनिटर वाढवा, मला एकच मॉनिटर आहे ना, त्याचा आवाज वाढवा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवी फूल अश्वत्थ वृक्षास आली, जिथे गीत बोवी सवे वेद झाली, तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. बघ एकदा माणूस पांडुला हा स्वर बंदच करा.
सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण हरी भेटी संत द्वारी कुत्रा झालो संत द्वारी कुत्रा झालो प्रेम रसासी सुकलो बुंकत बुंकत द्वारी आलो ज्ञान थारोळ्या बैसलो सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांचा 5 चरणाचा विश्वमौली ज्ञानोबारांच्या दारात चितकला मुक्ताईंच्या दारात प्रत्यक्ष सोपान काकांच्या नवे नवे विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या ज्ञानोबारांच्या दारात जाण्याकरता मी जे सदर निवडलं ते मानवी शरीर वजा करून निवडलेलं सदर आहे कोणतं आणि त्या सदरामध्ये मला मिळालं काय याची कारण मीमांसा करणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल आपल्या या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला संकीर्तन सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सायंकाळच्या सत्रामध्ये कीर्तन सेवा आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण आहे। या कार्यक्रमाला ज्यांचा महत्वाचा आशीर्वाद आहे श्रद्धेय गुरुवर्य पांडुरंग बाबा घोले
आणि ज्यांचं मुख्य मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलं, श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुभाष महाराज उबाळे महाराजांची त्या मुंबई शहरामध्ये भेट होते. तसं परिचय मी चांगलं महाराजांचं नाव ऐकून आहे, पण पहिल्यांदाच इतका वेळ आमचा बसण्याचा योग येतोय. महाराजांनी ही सेवा माझ्याकडे ज्या वेळेला सुपूर्द केली, त्या संपूर्ण जगद्गुरु तुकोबारे सेवा मंडळाच्या वतीनं मला जे निमंत्रण दिलं, इथं येऊन खऱ्या अर्थाने समाधान वाटतंय, आनंद वाटतोय. या मंडपामध्ये चैतन्य आहे आणि भक्ती साधनेच्या मंडपात चैतन्य असावं. सध्या 2024 चिरनर धुमाडी जवळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला दररोज नवीन नवीन मंडप बघायला मिळत आहे. काही राजकीय लोक सुद्धा कथेचं कार्यक्रमाचं नियोजन करतात, पण त्या मंडपात चैतन्य नादत नाही महाराज. आपण ते अनुभवतो. भक्ती साधनेचं बळ नसतं. पारमार्थिक साधनेमध्ये उपासने करता मंडप घातला की चैतन्य नादायला येतं, आणि उपासना हा हेतू सोडून मंडप घातला की आलेलं चैतन्य निघून जात. रंग देवता तिथं नांदत नाही. आनंद आहे. या तुकोबारे सेवा मंडळाचं कौतुक केलं पाहिजे. जी जी मंडळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, प्रणाम करतो, अंतःकरणपूर्वक वंदन करतो. अधिक वेळ विस्तारात न घालवता सेवेला प्रारंभ करतोय. आदरणीय महाराजांना पहिल्यांदा धन्यवाद देतो की त्यांनी मला या उत्तम सेवा मंडळाचं, या परिसराचं दर्शन घडवून दिलं. प्रदंग साथीला महाराजांसमवेत आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय विनोद महाराज कुदळे महाराजांची काही दिवसापूर्वी भेट झाली. पुन्हा एकदा महाराजांशी थोडासा आवाज वाढवा फक्त समोरचा, बाकी ठीक आहे. वाढवा थोडा मॉनिटर. एक तर तुम्ही एकच मॉनिटर ठेवला आमच्यासारख्याला. वाढवा थोडा, मला लांबून बोलता आलं पाहिजे, बाकी ठीक आहे. आणि याचा बेस कमी करा थोडा. मी सांगतो तसं करा तुम्ही, बाकी तुम्हाला त्रास होणार. गेन द्या आता. या मॉनिटरचा आवाज आला पाहिजे. हा, येत आहे ना तुम्हाला ऐकू व्यवस्थित? टाळी वाजवा. विठ्ठल. आदरणीय श्रद्धेय विनोद महाराज कुदळे, डाव्या हाताला सुभाष बाबा, आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळ महाराज ठेंबरे, रवी महाराज आरडे, भागवत महाराज खांडे, प्रमोद महाराज दोंडकर, रामदास बाबा गायकवाड, नवनाथ महाराज चौरे आदी करून उपस्थित संत सज्जन मायबाप, या रजिस्ट्रेशनची सर्व कार्यकारी मंडळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि संपूर्ण संचालक मंडळ, विश्वस्त, त्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. संकल्पित वेळेत ही सेवा प्रभू चरणी समर्पित करण्याकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल. पारमार्थिक साधने करता जे वार्षिक उत्सव आपण करतोय, त्या उत्सवाचा हेतू आहे पुण्य. काहीतरी फल असावं, हेतू असावा, काहीतरी एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आपल्या कार्याचं असतं. शेवटचं टोक सुखाचं असावं, अशी व्यावहारिक जीवनातही मनुष्याची अपेक्षा आहे आणि पारमार्थिक जीवनात सुद्धा अपेक्षा आहे. ही पारमार्थिक जीवनातली अपेक्षा या मंडपातून पूर्ण होण्याकरताच हा मंडप आहे. ही पारायण आहे, ही उपासना आहे. तसं तर या जगामध्ये पुण्य करणे इतकं सोपं काहीही नाही, तरी माणसाला पुण्य करावं वाटत नाही. पाप करणं कठीण आहे, पण तरी माणसाची वृत्ती पापाकडे धावत जाते. पुण्य करणं किती सोपं आहे हो. खरं बोलणं पुण्य आहे आणि खोटं बोलणं पाप आहे, पण तरी माणसाची धाव खोट्याकडे जास्त जाते. खरं बोलायला काय लागतं? खोटं बोलणाऱ्याला विचार करावा लागतो, मागे मी काय बोललोय, काय आश्वासन दिलंय, काय लोकांना सांगून बसलोय. खोटं बोलणाऱ्याला फार आठवावं लागतं आपले मागचे व्हिडिओ काय. खरं बोलणाऱ्याला मात्र त्याची कुठली अडचण येत नाही. का? खरं बोलणं पुण्य आहे. पुण्य करायला अडचण नाही. अहो, या मंडपाच्या दिशेनं जाताना तुम्हाला जर एखादा रस्त्यात दगड पडलेला दिसला आणि जाणारी एखादी भाविकाची गाडी स्लिप होऊ नये म्हणून तो रस्त्यावरचा दगड बाजूला उचलून टाकला, तरी काय? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय पुण्य. भाताची वाढ हातात घेऊन 5-7 पानं कालेच्या पंक्तीला वाटणं,
काय? पहारा देणं. अहो इथं येऊन मंडप झाडून काढणं काय? ज्ञानेश्वरीचं पारायण करणं काय? कीर्तन श्रवणाला येणं काय? आत्ताच आपल्या समोर एखाद्यानं मंडपात नवीन चप्पल काढली, ती न घालता पुढे निघून जाणं सुद्धा पुण्य असं मला सांगायचं. किती सोपं आहे पुण्य करणं, फारच सोपं आहे. पण तरी आपण पुण्याच्या दिशेनं जात नाही. सहज घडतो महाराज, सहज. या मंडपात तो काहीच व्यर्थ जात नाही. या मंडपाच्या बाहेर व्यावहारिक जीवनामध्ये, प्रापंचिक स्थितीमध्ये कितीही कष्ट करा, थोडंही उपयोगाला येत नाही. आणि तो थोडे कष्ट करा, कसुभर सुद्धा वाया जात नाही. आता तुम्ही 2-4 पावलं टाकत मंडपात आलात ना, मला विश्वास आहे तुम्ही 2-4 पावलं टाकत जर प्रभू चरणी येत असाल, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या दिशेनं धावत असाल, तर संकट काळामध्ये हजारो पावलं टाकत तुमच्या दारात ज्ञानोबा येतील. इतकी ताकद वाढते. ही पावलं कधी काळी रेड्या करता धावत गेली. ही पावलं या महाराष्ट्रामध्ये कधी काळी भिंती करता धावत गेली. ही पावलं कधी काळी या महाराष्ट्रात मेलेल्या कुत्र्याच्या हाडका करता धावत गेली. ही पावलं कधी काळी मशिदी करता धावत गेली. ही पावलं कधी कधी निवाशापर्यंत एका दगडाचं मंदिर करण्याकरता पैस खांबाकडे धावत गेली. आपण तो माणसं आहे राजो, आपल्याकडे धावत यायला अडचण काय? फार सोपं आहे पुण्य करणं. एकदा गरुड आला, त्याच्या भक्तांनी विचारलं, गरुडा, अरे अख्ख्या विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो गड्या, आणि तू त्या देवाचं ओझं वाहतो. कोणतं पुण्य केलं रे असं आयुष्यात की तुला ही संधी मिळाली प्रभू चरणी ही सेवा करण्याची, त्याचं ओझं तू वाहतो? तू देवाचं वाहन आहे. विश्वाचा भार त्यानं व्हावा, त्याचा तू व्हावा, हे पुण्य कुठलंय? एका पुराणामध्ये आलेली कथा आहे, गरुडाने दिलेलं उत्तर आहे. मी एक यज्ञाचा मंडप पाहिला, आकाश मार्गाने माझी भरारी होती. तो यज्ञशाळेचा मंडप पाहिला. काय ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं, तुकोबरींच्या गाथेचं पारायण चालू होतं, भजन चालू होतं, काहीतरी यज्ञात चालू होतं. तिथे टाळाचा आवाज कानावर येता बरोबर मला समजलं नारदांचं कीर्तन चालू आहे. आपण जाऊया, थोडा वेळ बसूया. नेमकंच आकाशातून मी खाली उतरलो आणि त्या यज्ञ मंडपाचं दर्शन घेतलं. तिथं दर्शन घेऊन माझं काम उरकलेलं होतं. मला पुन्हा आकाशात भरारी घेऊन प्रभूचरणी सेवेला जायचं होतं. माझं जे काम आहे, माझी जी दैनंदिन व्यवस्था आहे, तिकडे जायचं होतं. पण त्या मंडपामध्ये खाली उतरलो, दर्शन घेतलं, ठीक आहे. पण दर्शन घेऊन आकाशात भरारी घेताना माझे पंख त्या मंडपात फडफडले आणि त्याचा परिणाम असा झाला, तो अख्खा मंडप झाडून स्वच्छ झाला. भगवंतानं माझ्याकडे पाहिलं, गरुडा, निमंत्रण देऊन माणसं जाळायला येत नाही. मोदीजी येतील तेव्हा जाळणारी वेगळे, तेव्हा मंडप जाळले जातात, रस्ते झाडले जातात. आता मी काय साफसफाई झाली होती, सांगून एरवी साफसफाई होत नाही. गरुड म्हटला, काय झालं प्रभू? अरे न सांगता जर यज्ञाचा मंडप जाळायला आला असेल गड्या, तर तुला आशीर्वाद आहे माझा, इथून पुढे जीवनभर माझा भार तुझ्यावरती घालेल. आणि गरुडाला देवानं वाहन बनवलं. सहज दर्शनाला आला, सहज पंख फडफडले, तर देवाचं वाहन बनावं लागलं. परमार्थामधली कुठलीच क्रिया वायाला जात नाही, काहीच वाया जात नाही. म्हणून इथं येताना पुण्याईच्या दिशेनं आपली पावलं पडता याचं भान ठेवून या मंडपात आलं पाहिजे. हा मंडपच पुण्याईचा आहे, हा जगदोद्धाराचा मंडप आहे. हे काय तुमच्या माझ्या पोराचं लग्न थोडीच आहे इथं मानाची अपेक्षा करावी, सन्मानाची अपेक्षा करावी, कुठली व्यावहारिक भोग घेऊन कीर्तनात यावं, कानाचे चोचले पुरवण्याकरता कीर्तनात यावं. ज्या लोकांना मनोरंजनाकरता कीर्तन ऐकायचे असतील त्यांनी इकडे या मंडपाकडे वळून सुद्धा पाहू नये. आपलं घरी रंजन करून घ्यावं. हा उद्धाराचा मंडप आहे. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडितः, गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. काय कीर्तन परंपरेचं वर्णन आलं आपल्या परंपरेत. वैदिको वर्णमिच्छन्ति, वैदिक जर कीर्तनाला आले तर ती कीर्तनकाराची जात पाहता. शब्द ऐकले की ते म्हणतात, अरे कीर्तनकार ब्राह्मण नाही वाटून राहिला, पण शब्द
वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिताः. काही पंडित जर कीर्तनाला आले तर ते म्हणतात महाराजांनी अभंग घेतला पण समन्वय काही आम्हाला लागला नाही बुवा. अर्थमिच्छन्ति पंडिताः गायको स्वरमिच्छन्ति. गायक जर कीर्तनाला आले तर त्यांना सामान्य अपेक्षा असते. पखावात जर पांढरी दोन लावला असेल तर कीर्तनकारांनी त्या स्वरात बोलावं. पाखवा लावला पांढरी दोन आणि कीर्तनकार बोलतोय काळी तीन. त्याचा काय त्रास होतो. गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. कीर्तनात आलेल्या लोकांना स्वरज्ञान नसेल, अर्थज्ञान नसेल आणि उपक्रमोपसंहाराचं जरी ज्ञान नसेल तरी बसलेल्या लोकांना निदान एवढं तरी पावच ऐकावंच वाटतं की टाळकऱ्यांनी निदान तालात टाळ वाजवावे. टाळ घोष इतरे जना. भजन तालात गळावं. तुम्ही भजन तालात चालू झालं की ज्या माणसाला भजनातलं काहीच कळत नाही त्याचे हात टाळीकडे जातात. सहज तो डोलायला लागतो जागेवर. ती भजनातली ताकद आहे, ती कीर्तनातली ताकद आहे. म्हणून इथं प्रत्येकाला काहीतरी प्रसाद मिळणारी ही जागा आहे. इथं सहज येऊन बसलो, सहज. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. पण एका सावकाराला कीर्तनाला जाऊ वाटत नव्हतं. काय झालं तरी कीर्तन हा विषय त्याला आवडत नव्हता. त्याची बायको म्हटली काय तुम्ही अजगरासारखे घरात पडून राहता. जरा पा लोक काय गर्दी करत आहे तिकडे. जा जरा दोन शब्द कानावर चांगले पडतील. माझे गुडघे काम देत नाही तर मी आले असते. तुम्ही तरी जा, तुमचं शरीर अजून चांगलं आहे, बरं आहे, जरा जा. तो म्हटला बायको खूपच बोलली गड्याच, गेलं पाहिजे. कीर्तन सुरू झालेलं तो आला मध्ये सावकार. आयोजकांनी पाहिलं ते सेवा मंडळ. म्हटलं गड्या सावकार तर कधीच कीर्तनाला दिसले नाही इतक्या वर्षात, पण आले आता, येऊ द्या त्यांना. सोसायटीतले त्या संचालक मंडळातले सेवा मंडळातले 2-3 जण उभे झाले. ते म्हटले सावकार या या. बोलावलं पुढे, बसा. सावकार बसले. कीर्तनकाराचा षडज लागेपर्यंत सावकाराचा खर्च लागला. भरा लागले सावकार. तो कीर्तनकार म्हणे मेलो गळ्या आता मी. एकटा हा बाबा पुढे आणून बसवला आणि त्यात तो झोपला. कसं बसत दुर्लक्ष करत कीर्तन केलं. पूर्ण कीर्तन झोपलेलं. कीर्तन झालं. कीर्तनकार निघून गेले, टाळकरी निघून गेले, गायक वादक सगळेच निघून गेले. महाराज कोणीच मंडपात नाही, फक्त विना पहारावाला सावकार दोघच. त्याला थंडी भरली. आता मुंबईत थंडीच नाही हो. म्हणजे मी कालपर्यंत स्वेटर घातलेलं. स्वेटरचं काम नाही. आळंदीला मला दिवसा स्वेटर घालावं लागलं. पण इथं वात आहे. भिजायची वेळ आली. आमच्या भागात पाऊस चालू आहे. काल पाऊस पडला. आता ऋतू कोणता म्हणावा तेच कळत नाही. हिवाळ्यात पाऊस चालू आहे. एक जण मला म्हणे हा ऋतू कोणता आहे, हिवाळा की पावसाळा. म्हटलं याला हिवसाळा म्हणतात. अर्धा पावसाळा ना अर्धा हिवाळा. आता ऋतू ताळमेळ राहिलेला नाही. हो. पूर्ण कीर्तन झाल्यानंतर तो पारेकरी सावकाराला जाग करायला गेला. सावकार आवडा झालं कीर्तन. अरे बापरे केव्हाच. डोळे बिळे चोळले. 15 मिनिट झाले. हा बरं वाटतंय. 15 मिनिट झाले कीर्तन. हो बरं बरं जा आता. गेले सगळे घरी. सावकार म्हटले महाराज कुठले होते हो. कीर्तन खूप छान केलं त्यांनी. असा बोटाना हातला पाहिजे सावकार. एक शब्द ऐकला नाही. कीर्तन चांगलं केलं. घरी आला. आल्या आल्या बायकोनं विचारलं मालक काही आणलं का नाही हो कीर्तनातलं. माफ कर म्हणे गड्या झोप लागली मला. काहीच आठवत नाही. आठवतं ते काहीच कामाचं नाही. सावकार म्हटलं. गेल्या गेल्या मला ते सेवा मंडळाचे कार्यकर्ते म्हटले या बसा. आणि कीर्तन झाल्यावर तो पहारेकरी म्हटला जा. हे 3 शब्द आठवता म्हणे. बायको म्हणे मालक 3च आठवताना काहीतरी तर आठवतं ना, त्याचाच तुम्ही जप करा. तोच तुमचा मंत्र. म्हणजे दत्तूजी महाराज उदाहरण सांगायचे, विनोदानं सांगायचे. म्हटलं हा मंत्र हो या बसा जा हाच तुमचा मंत्र. त्याची इतकी चांगली झोप झालेली होती कीर्तनात की त्याला बेडवर सुद्धा तितकी चांगली झोप लागू नये.
लागतच नव्हती. त्याचं चालू झालं जप, या बसा जा. त्याच्या दारात चोर आलेले, खिडकीतून चोरांनी आत डोकून पाहिलं. तेवढ्याच सावकार म्हटले या. अरे म्हण सावकार जागा आहे गड्या, खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा लागली. तेवढ्याच सावकार म्हटले बसा. चोर म्हटले गड्या 100% सावकारानं पाहिलं, आपण याच भागातले चोर आहे. सावकाराची ताकद चांगली भागात, चला पळा लवकर. नुसत्या माना वळवल्या. सावकार म्हटले जा. म्हटले सावकाराला जाण्यात मजा नाही गड्या. सावकारानं पाहिलं आपल्याला लॉकअप मध्ये टाकेल. जागेवर सावकार मॅनेज केला पाहिजे. मॅनेज करण्यामध्ये माणसं पटाईत. चौघही आत गेले. सावकार का रे माझ्या घरी? तेवढंच चुकलं आमचं की तुमच्या घरी आलो, पण आम्हाला माफ करा. आम्ही या परिसरातले आमची बदनामी होईल. चुकीचं घर निवडलं गेलं. आमचा चोरी करण्याचा धंदा जरी असला तरी आमचं चुकलंच. आम्हाला तुम्ही पदरात घ्या. तुम्ही आमचे मायबाप आहे. पुन्हा असा त्रास असे कष्ट तुम्हाला होणार नाही. तुम्ही जरा पदरात घ्या. पाहिजे तर हे कालचं का थोडं तुम्ही घ्या, पण आमचं नाव येऊ देऊ नका गडकुड. सावकार म्हटलं आणा. ठेवलं ते. निघा तुम्ही. आमचं नाव तुमचं नाव येणार नाही. निघा तुम्ही. बायकोला उठवलं ग हे घे. बायको म्हणे एवढं काय ते? अगं मी ते कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे. ती म्हणे एवढं मोठं? नेरूड मधलं ते. दृष्टांत संपला, पण दत्तूजी बुवा त्याच्या पत्नीचे शब्द सांगायचे. बायको म्हणे मालक या बसा जा हे सामान्य शब्द घेऊन घरी आलात तर एवढं गाठोडं मिळालं. पूर्ण कीर्तन जीवनात उतरवलं असतं तर जगाचा मालक भेटला असता. महाराज प्रमाण द्यायचे म्हणून जे मिळालंय ती परमार्थी साधनेतली वेळ फुकट घालू नये. काहीतरी पुण्य हवन करण्याकरता घालवली पाहिजे. ज्ञानोबा वासुदेवात बोलतात वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा.
वासुदेव आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादश अक्षरी मंत्र न जपसी काय. हा द्वादश अक्षरी मंत्र ज्ञानोबाने म्हटले जप हे काही सहज मिळालं रे बाबा. अरे वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा वियाला पुरुषार्थ. तो का वाया दवडावा. इथलं काही वाया जात नाही आणि तू वाया घालवतोय. तू वाया घालू नको. इकडं पडते म्हणून इकडे येताना आपली वेळ वाया जाणार नाही. आपल्या उद्धाराचं हे माध्यम आहे. हे प्रभू कृपेचं माध्यम आहे. प्रभुनिष्ठ जीवनाची वाटचाल ज्याने होते त्याची सुरुवात पहिलं पाऊल घालण्याचं हे माध्यम आहे. आपण इथं उद्धाराच्या दिशेनं आलं पाहिजे. पण महाराज संतांच्या दिशेनं या मंडपाच्या ज्ञान साधनेच्या ज्ञानेश्वरीच्या कीर्तनाच्या दृष्टीनं त्या दिशेनं जाताना आमची भूमिका कोणती असावी. नाथ महाराज म्हटले वेगळ्या वेगळ्या भूमिका संतांकडे जाताना आपल्याला दिसतात पाहायला मिळतात. पण मी आज जरा वेगळं सदर संतांकडे जाताना निवडलं. मी आज ठरवलं काय संतद्वारी कुत्रा झालो. मी आज कुत्र्याच्या भूमिकेत ज्ञानोबांच्या मुक्ताबाईंच्या दारात जातोय. महाराज तुमचे प्रमाण आम्हाला जरा विरोधाभासात नेतात. कारण तुम्ही सगळ्या संतांनी मिळून सांगितलं ना श्वाना बरी गती झाली अवघे करीती हाळहाळ. कुत्र्यासारखी गती प्रपंचामध्ये झाली. माणसं हाळहाळ करतात. म्हणजे कुत्र्याची गती होऊ नये असा तुमच्या त्या प्रमाणाचा अर्थ आम्हाला दिसतो. एखाद्या वेळेला तुम्ही असं म्हणतात नित्य नेमाविन. काही नित्य नेमाविन अन्न खाय तो श्वान. नित्य नेमा वाचून जो अन्न खातो त्याला तुम्ही कुत्रा म्हणतात. त्याचा दर्जा तुम्ही थोडा खाली आणतात. आणि या अभंगामध्ये तुम्ही स्वतः कुत्र्याची भूमिका निवडतात. पटण्यासारखं नाही. एक तर तुमची अगोदरची भूमिका खरी म्हणावी. नाही तर आता बोललेलं तरी वचन खरं म्हणावं. तुमचं नेमकं म्हणणं तरी आहे काय आम्हाला जरा कळू देत. तुम्ही कुत्राच का झाले महाराज. कुत्रा होणं काही पुरुषार्थ आहे का महाराज. अवघी माणसं हाळहाळ करतात. त्याला घर नाही, त्याला दार नाही, त्याला व्यवहाराचं ज्ञान नाही, त्याला दर्जा नाही, त्याला सन्मान नाही, तरी तुम्ही कुत्रा झाला. का झालात. तुम्ही बैल झाला नाही, बकरी झाला नाही, मांजर झाला नाही, कुत्राच का झाला. तसं या देशामध्ये प्रामाणिकतेच्या यादीमध्ये शिखरावर कुत्र्याचं नाव घेतलं जातं. शास्त्राने वर्णन केलं कुत्र्याचं. मी सांगतो तुम्हाला. पण अनेक प्राणी काही दयाळू आहेत, कृपाळू आहेत. त्या कृपाळू प्राण्यांमध्ये प्रामाणिकता हा गुण कुत्र्याकडे. जसं उदारता नावाचा गुण बैलाकडे. प्रचंड कष्टाचा गुण आहे बैलाकडे. प्रचंड उदारता आहे बैलाच्या अंतःकरणात. आपण सगळी शेतकऱ्याचीच पोरं. आपण काही जन्मजात मुंबईला आलो. काही क्वचित माणसं असतील. तसे आपले पूर्वज जर पाहिले तर ग्रामीण भागातूनच आपण मुंबई निवडली ना. आपण सगळे कुठून कोणी पुणे जिल्ह्यातून आलं, कोणी नगर मधून आलं, कोणी जळगाव मधून आलं. अशी मुंबई तयार झाली. मुंबईमध्ये राहणारा वर्ग सुद्धा बहुधा प्रमाणात जास्त प्रमाण जर आपण शोधलं तर शेतकऱ्यांचाच आहे. शेतकरी वर्ग मुंबईला राहतो. आपण शेती करताना बैलाची प्रामाणिकता सगळ्यांनी पाहिली. तुम्ही 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घाला. 16व्या दिवशी गेट वाजलं तरी बैल मालकाकडे पाहतो. गेट इतकं जीव लावतो महाराज आपल्याला. त्याचे इतकं प्रेम नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुरानं थैमान घातलं होतं 2-4-5 वर्षापूर्वी. आलमट्टीच्या धरणाचे दरवाजे उघडले नव्हते. त्यावेळेला महापूर. पंचगंगेने पातळीच ठेवली नाही. 56 फूट पाणी होतं पंचगंगेच्या नियमित महापुराच्या वरती. तो बँगलोर हायवे बंद होता. 56 फूट पाणी पुलावर. किती गावं पाण्याखाली असते. त्यावेळेला एक वाचण्यात आलेलं, पाहण्यात आलेलं उदाहरण या महाराष्ट्रातली बैलाची प्रामाणिकता दाखवते. असं म्हणे पाणी वाढत होतं. पंचगंगेने धोक्याची पातळी गाठलेली होती. प्रचंड धोका तिचा. महापूर. अनेक माणसं बेघर झाले, प्राणी मेले. घराच्या बाहेर अनेक दिवस लोकांना राहावं लागलं. सुरुवातीला 53 गावं खाली केली आणि नंतर डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी यांना गाव पातळीवर फोन यायला लागले. अजून 15 ते 16 गावं खाली करावी लागतील. पाणी प्रचंड वाढतंय. तलाट्यांनी दवंडी द्यायला सुरुवात केली गावात. 3 तासाचा वेळ आहे. 3 तासात 17 गावं खाली करायचे.
त्यात आपल्या गावाचा नंबर आहे. लवकरात लवकर आपल्या घरातल्या मौल्यवान वस्तू दागदागिने काय असतील ते घ्या. बुजुर्ग माणसांना वयोवृद्ध लोकांना पहिल्यांदा नावेत बसवा. बालगोपालांना पुढे पाठवा. माता भगिनींना महिलांना पुढे पाठवा. आणि पुरुष मंडळींनी सगळ्यांनी गाव खाली करायचंय. 3 तास वेळ आहे. 3 तासाच्या वरती इथं रेस्क्यू ऑपरेशन होणार नाही. गावातून कोणाला काढल्या जाणार नाही. 3 तासांना गावात पाणी असेल. तुमची घरं पाण्याखाली जाणार आहे. स्वतःच्या जीवितवाची जबाबदारी स्वतःवर असेल. अशा दवंड्या असे फोन ज्या वेळेला यायला लागले माणसं घाबरलेली होती. महाराज आपत्ती कोणावर येऊ नये महाराज. भीषण असतं ती. फारच वाईट. आता रायगड जिल्ह्यातले तो डोंगर येऊन कोसळ भीषण असतं. चित्र सुद्धा पाहू वाटत. आपत्ती कोणावर येऊ नये. भूकंप होऊ नये कधी. महापूर येऊ नये कधी. ओला म्हणा कोरडा म्हणा दुष्काळ कधी पडू नये. फार भयानक असतं ते. दैविक तापाचं दुःख त्याचं समेष्टी प्रारब्ध काम करतं. एकाला त्रास होत नाही. कोरोना सारखा महाभयंकर दैविक ताप आपण सगळ्यांनी अनुभवला. चांगली चांगली माणसं त्या कोरोनात गेली महाराज. फार कठीण होत ते. काय काळ होता तो. वागे ओढून पाहू वाटत नाही बापरे त्या काळात. एका एका घरातली 4-4, 5-5 माणसं गेली महाराज. घर राहिले नाही काहींचे. छोटी छोटी बच्चे हो. चूल पेटत नाही अजून कोरोनात वारलेल्या लोकांची. हो कालच मी शेजाऱ्याला कीर्तनाला होतो. एक छोटस पोरग माझ्या मांडीवर आलं. तो म्हटलं बाबा मला सेल्फी काढायचं. मोबाईल घेऊन आलं पोरग. मी काढला फोटो. म्हटलं पप्पा कुठे. तुझे वडील कुठे. त्यांनी त्याच्या आईकडे पाहिलं महाराज. मला जर आश्चर्य वाटलं. बोलत नाही सगळ्या गोष्टी बोलतो. म्हणजे मला बाप नाही हे सुद्धा त्या पोराला कळत नाही. इतका तो काळ वाईट येऊन गेला. फार कठीण. आम्ही आमच्या गावात कोविड सेंटर चालू केलं होतं. मी त्या कार्यात स्वतः सहभागी होतो. फार जवळून पाहिलंय ते. येऊ नये अशी आपत्ती कोणावर कधी येऊ नये. तसं त्या महापुरानं गावाचे गाव खाली करायला सांगितल्याबरोबर शेतकरी राजानं कोयता हातात घेतला आणि गोठ्यात गेला. तिचे बैल उभे दोन्ही बैलाची दावे तोडली. गळ्यातला गेठा तोडला. नाक तोडली. आणि हात जोडून तो शेतकरी म्हणतो सर्जा राजा अरे मी जसा माझ्या लेकरा बाकरांना घेऊन घर सोडतोय. मी काही स्वार्थी माणूस नाही रे की मी निघून जाईल आणि तुम्हाला इथं बांधून ठेवी. तुम्ही सुद्धा जा. तुम्ही कोणाच्याही घरी जिवंत राहा. इथं थांबू नका. पोहत पोहत जा. तुम्हाला पोह नाही. मी तुम्हाला सोबत नेऊच शकत नाही. तुम्ही खूप उपकार केले माझ्यावर गड्यो. लहानपणापासून तुम्हाला सांभाळलं. तुम्हाला सोडून जाताना माझं अंतःकरण जळ आहे. कठोर व्हावं लागतंय मला. पण तुम्ही जा. जिवंत राहा. पोहत पोहत जा. कुठेही जगा. झाली भेटता आणेल तुम्हाला माझ्या दावणीला परत. पण नाही माझ्या दावणीला आले तरी तुम्ही जिवंत असणं माझ्याकरता गरजेचं आहे. तुम्ही निघा. भावनिक शेतकरी साथ घालतोय त्या बैलाला. दावे तोडले दोन्ही बैलांचे. दंडवत केलं. प्रणाम केला बैलाला. मुक्या जनावराला. मालक मुलाबाळांसहित नावेत बसला. 13 दिवस गावाच्या बाहेर राहावं लागलं. 13 दिवस कोल्हापूरला. एका सामाजिक सभागृहामध्ये त्यांची जेवणा खावण्याची व्यवस्था. 14व्या दिवशीच्या वेळेला गावात त्या शेतकऱ्यांना सोडलं. दारात पाहिलं तर कमरे एवढा चिखल आला होता. कमरे एवढा. जान आहे तो जहान आहे. चिखल काढू आपण. पुन्हा नव्यानं सुरुवात करू. चिखल पाहून डोळ्यात आलेले अश्रू पुन्हा पोचले आणि ताकदीने शेतकरी उभा राहिला. पण घराच्या उजव्या बाजूला गोठ्याकडे नजर गेली. मुंबईकर त्याचे दोन्ही बैल पाण्यात फुगून मेलेली होती. ते फुगलेले मेलेले बैल पाहिले आणि मेलेलं जनावर सुद्धा महाराष्ट्रातल्या भावनिक शेतकऱ्याशी बोलत होतो. मालक ज्याच्या घरचं खातो त्याच्या दारात मरण्यात आम्हाला आनंद आहे. काय जीवन वाचवण्याकरता पळापळी करायची. अन्न तुमच्या घरचं आणि मृत्यूही तुमच्या दावणीचा. मृत्यू तुमच्या खोट्यावरचा. लढा लावा महाराज. इथं प्राणी मात्राचा आशीर्वाद देऊ शकता आपल्याला. बाकी कोणी नाही. अजून प्राण्यांची प्रामाणिकता गेली नाही. हातभर दाव्याला बैल बांधलेला राहतो राजू शेतकऱ्याचा. हातभर. अरे जमीन उकरण्याची ताकद आहे त्याच्यात मर्दानी. 1674 सोन्याचा नागर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत पेरला. हाकला आणि जमीन पेरली. पोट हाडतो जमिनीचं.
इतकी मर्दानगी ताकद आहे त्याच्या अंगात. भगवान शंकराचं वाहन आहे ते. अरे जमीन हातभर फाडतो, पण तोच बैल खोट्याला बांधल्यावर नुसतं एवढ्याशा दाव्याला बांधलेला राहतो. कुठं लागतंय त्याला दाव? पण आपल्या हिरव्या चाऱ्याबरोबर त्यानं जोपासलेली ती बांधिलकी आहे, ते प्रेम आहे की तो खोटा त्याला सोडावं वाटत नाही. शेजारी घरदारात येऊ द्या, गोठ्यात येऊ द्या, 5 फुटून बैल लात उचलतो, पण तुमचा नातू खेळत जाऊ द्या आणि बैलाच्या पोटाखालून निघू द्या, जागचा हालत नाही महाराज. इतकी त्यांना आपल्या अन्नाबरोबर जोपासलेली ती प्रेमाची भावना असते, आपुलकी असते. या जगामध्ये प्रामाणिकता प्राण्यांमध्ये खूप शिल्लक आहे, खूप. कोणत्याही प्राण्याला खाऊ घाला, तो तुम्हाला होतो. प्राणी मात्रांचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना ना जवळ जाणं लांबचा हे कळत नाही. पुण्य पाप याचा ठाव नाही त्यांच्या ठिकाणी. बरं स्वार्थ नाही. वत्साचे उरसे दुबते होय घर देशे. झाले पांडवांचे निमित्त जगत उतरत. वासराच्या निमित्तानं गायीनं दूध दिलं म्हणून काय कोण्या गायीनं म्हटलं मुंबईकर की माझ्या बछड्याचं दूध येते, तुम्ही चहा पिऊ नका, तुमच्या लेकराला दूध देऊ नका. उलट सांगू, ज्या लेकराची माय मेली त्या लेकराला वाचवण्याची जबाबदारी गाय घेते. मग दे मी. प्राण्यांकडे प्रामाणिकता खूप आहे, असे अनेक प्राणी सांगता येतील. पण महाराज हे अशा अनेक सगळे प्राणी पाहिले आणि प्राण्यांची प्रमाण आहे. पण तुम्ही जी भूमिका निवडली ती जरा आम्हाला पटत नाही. तरी तुम्ही ती निवडली, का निवडली त्याचं कारण सांगा, त्या भूमिकेकडे आम्हाला घेऊन जा. तुम्ही कोतराच का झाले महाराज? बैल झाले असते आम्हाला बरं वाटलं असतं. कुत्रा का झालो त्याचं कारण आहे ना महाराज म्हटले. बहुआशी स्वल्प संतुष्ट सुनिद्रो लघुचेतन स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणा. कुत्र्यामध्ये 6 प्रकारचे गुण आहे. शास्त्राने त्या गुणाचं वर्णन केलं. काय कुत्र्यामध्ये? बहुआशी स्वल्प संतुष्ट. कुत्र्याला एक सवय असते, त्याला खूप मिळावं वाटतं, इतकं खाऊ वाटतं की खाण्याच्या नादात खाल्लेलं बाहेर टाकावं लागलं तरी चालेल, पण मी खात राहिलं पाहिजे त्याची अपेक्षा असते. बहुआशी बहुआशी. खाण्याच्या बाबतीत त्याला ज्ञान नाही, पण एक गुण असा आहे, खाण्यावरती त्याची प्रामाणिकता अवलंबून नाही. नाथ महाराज म्हटले त्याची मालकीन जर गावाला गेली त्याला खायला भेटलं नाही, शेजारणीनं टुकड़ा टाकला तरी त्या शेजारणीनं घातलेल्या टुकड्यावर शेजारणीच्या नाही मालकिनीच्याच घराचं राखण करतो. स्वल्प संतुष्ट हे माणसाला जमत नाही. तुम्ही घरात अन्न आणा तोपर्यंत तुमची मजा आहे. अन्न आणणाऱ्या माणसाला लोक म्हणतात अन्न आले अन्न आले अन्न आले अन्न आले. एकदा अण्णानं अन्न अन्न बंद करू द्या, अन्न अन्नाला महाग होतो. अन्नाला अन्न भेटत सोपं थोडी येते. एखादा आजार होऊ द्या तुम्हाला, पाय जाऊ देत, डोळे जाऊ देत, कोणी येत नाही महाराज. अहो नाकातला शेंबूड तोंडात जातो त्यावेळेला रुमाल सुद्धा नाकाला लावायला आपली पिढी तयार होत नाही.
जातात ती काय जवळ थांबणारी पिढी का? कोण येतो कामाला? पण कुत्र्यामध्ये ती नैतिकता दिसली. मी पाहिलं, शेजारीनं जरी तुकडा घातला स्वल्प संतुष्ट झाला आणि त्या घराचं राखण करत बसला. हे सगळ्यांना मिळत नाही. नका घालू द्या आपण त्याला, तरी तो आपल्याकडे येतो. इथं जवळची माणसं आपल्याला कधी होतील सांगता येत नाही महाराज. काळ मोठा धकाधकीचा आहे. बहुवाशी स्वल्प संतुष्ट हा. एखाद्याला तुम्ही देऊ नका, त्याच्या मनासारखं बोलू नका. माणसं तुम्हाला 100 पैकी 100 गुण देत नाही. तुम्हाला माझं म्हणत नाही. तुम्ही 10 वेळा एखाद्यावर उपकार करा आणि एखाद्या वेळेला तुमच्याकडून काम होऊ देऊ नका. तो 10 वेळेला केलेले उपकार विसरून जातो, त्याला आठवण राहत नाही. तो संतुष्ट नसतो तुमच्या कामावर. ही जगाची रीत आहे. पण नाही मिळालं तरी त्याने स्वीकारलं की नाही, आता मालकीन घरीच नाही आणि दया आली ना, शेजारणीला घातला ना तुकडा, जाऊ द्या. खाण्याच्या बाबतीत तो समाधानी झाला. आपण होत नाही. माझं विदर्भात कीर्तन होतं अकोल्याला, काल्याचं कीर्तन. 5-7 हजार समाज कीर्तनाला कीर्तन चालू, काल्याचा अभंग चालू झाला. त्यातले 1000-1500 लोक उठले आणि पंक्तीच्या मंडपाच्या दिशेने पडत सुटले. आता ती तेवढी उठल्यावर बाकीच्या काय बसते ना, सगळाच मंडप उठला आणि त्या मंडप त्या पंक्तीच्या दिशेनं त्यात एक सडपातळ होतं, ते घुसलं मध्ये. सरका बाजूला, सरका बाजूला, सरका बाजूला, सरका बाजूला. पडला खाली. लोक त्याच्या अंगावर. खायच्या बाबतीत भान नाही लोकांना. अरे बाबा पाय गेला रे, अरे हात गेला रे, अरे मेलो रे. असलं कोण ऐकतंय महाराज? तो बेशुद्ध झाला, त्याला दवाखान्यात नेलं. मला फोन आला, योगायोगानं आमच्या भागातला होता. मी गेलो. डॉक्टर म्हणत त्याचा हात गेला महाराज, याचा एक पायही गेला. म्हटलं हात जाऊ द्या, पाय जाऊ द्या, तुम्ही त्याला शुद्धीवर आणा, मी त्याला नागपूरला घेऊन जातो. त्याला इंजेक्शन दिले डॉक्टरांनी. 15 मिनिटांत तो शुद्धीवर आला. मी उभाच होतो पुढे. तो हळूहळू डोळे उघडत होता. त्यानं डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं. मला म्हणतो, विशाल बुवा. म्हटलं काय? पहिली पंगत उठली शिंका आता. खाण्याच्या बाबतीत ज्ञान नाही महाराज माणसं. तसं स्वल्प संतुष्ट हा गुण आयुर्वेदाचाच गुण आहे, कुत्र्यानं दिलेला. आयुर्वेद माणसाला कळत नाही, कुत्र्याला कळाला. जास्त खाण्यानं माणसं मरून राहिले, कमी खाण्यानं नाही. पोटाचा प्रश्न सुटला की पोट सुटायला लागतं. आहार, युक्त आहार, विहार, नेम, इंद्रियास. आयुर्वेदाचे काही काही नियम आमच्या गुरुजी. मी वक्ते बाबांजवळ, वक्ते बाबा असे सहज बोलायचे, इतकं काही सांगायचे महाराज. आयुर्वेद काय आता 28 वर्ष ते म्हणायचे मी 28 वर्ष अभ्यास केला. ते आदरानं सांगायचे. दत्तात्रयांना 24च गुरु होते म्हणे, मला 28 गुरु आहे. गोड बोलायचे. आयुर्वेद सांगायचे कधी कधी. आयुर्वेदाचे काही नियम आज गरजेचे या जगात. असं म्हणतात दुपारी जेवण झाल्यानंतर, आता मुंबईकरांना हे शक्यच नाही कोण्या परिस्थितीत, थोडीशी माणसानं भोजन केल्यानंतर वामकुक्षी घ्यावी, डाव्या अंगावरती पडावा अर्धा पाऊण तास. आता तुम्हाला कसं शक्य आहे ते? ग्रामीण भागात शक्य आहे, इतकं शक्य आहे की एकदम दुपारच्या पाठा, म्हणजे एकदा दुपारी संध्याकाळची दुपारची मधुकरी खाल्ली की विचार सागराच्या पाठापर्यंत झोपायचं. आळंदी एकदम का थोडस वामकुक्षी ज्याला आपण म्हणतो. काही काही वेळेला आयुर्वेद असं सांगतं, माणसाचं पोट नरम पाहिजे. पेट को रखिये नरम, पाव को रखिये गरम. तळपाय माणसाचं गरम पाहिजे. पाय कोणाचे थंड पडता? प्रेताची. पेट को रखिए नरम, पाव को रखिए गरम, दिमाग को रखिए ठंडा, फिर भी डॉक्टर मिले तो उसको दिखाओ दंडा. आयुर्वेद. कबीर महाराजांनी सांगितलं. भोजन मध्ये तू अमृतम, भोजनंते विषमवारी. थोडं थोडं मध्ये मध्ये पाणी पिलं पाहिजे म्हणता बरं जेवणात. जेवण झाल्यावर एकदम पाणी पिऊ नये. ते काय आयुर्वेद सांगायला इथे उभा नाही, ओघाओघात विषय निघाला. आता हे पाळणं फार कठीण आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला भान राहत नाही, आपण गडबडीत असतो. अहो एका जणानं मासवडीत 1 भाकरीचा काला मोडला. आम्ही मासवडी जेवलो, काय त्याला ती भाजी आवडली, 1 भाकरीचा काला मोडला. जेवायला लागला आणि जेवण झाल्यावर त्याने 1 तांब्या पाणी पिलं. अहो म्हटलं भाऊ हे पाणी इतकं पिऊ नका, थोड्या वेळानं प्या. इतकं लगेच पाणी पिणं विषासारखं आहे. पाणी अन्नाच्या मध्ये मध्ये पिलं पाहिजे. तो म्हणे महाराज तुम्ही काळजी करू नका, पाणी मध्ये पाहिजे ना, मी पुन्हा 1 भाकरीचा काला मोडतो. त्याने
भाकर खाल्ली. म्हटलं बघा, खाली एक भाकर, मध्ये एक तांब्या पाणी आणि वरती एक भाकर. आणलं की नाही पाणी मध्ये. म्हणजे आयुर्वेद सुद्धा आपल्या सोयीनं वापरतात माणसं. तिथं काय लोकांना स्वल्प संतुष्ट सांगणार. पण कुत्र्याच्या बाबतीत मी शिकलो. नाथ महाराज म्हटले मला आवडलं त्याचं. बहुवाशी स्वल्प संतुष्ट, सुनिद्रो. सुनिद्रो कुत्र्याची झोप खूप चांगली आहे. विद्यार्थी दशेमध्ये कुत्र्याची झोप असावी माणसाला. सुखे मी निजलो गा शून्य सारोणी ते. आपली झोप आहे पण सुखाची कुठे? सुनिद्रो आहे आपल्याला. अहो झोपी करता गोळ्या घेताय माणसं. एकानं तर झोपीच्या गोळ्या घेऊन झोप लागली नाही. का तर रात्रभर विचार केला म्हणे गोळ्या 50 रुपयाच्या झाल्याकडे झोप लागेल त्याला. सुनिद्रो हरवली झोप. तुम्ही वारकऱ्याची झोपा, शेतकऱ्याची झोपा, कष्टाची झोप राहिलेली नाही. ज्याच्या जीवनात कष्ट आहे त्याची झोप सुनिद्रो या व्यवस्थेत या व्याख्येत बसते. सुनिद्रो कष्टाची झोप पाहिजे माणसाला. आता काम राहिले नाही म्हणून झोप येत नाही माणसाला. कष्ट करून पहा तुम्ही, झोप लागतेच. जी माणसं दिवसभर कंपनीत कामाला जातात, ऑफिसला जातात, पाठ टेकली की झोप लागते. महाराज सुभाष महाराजांना विचारा, विनोद बुवांना विचारा, एक कीर्तन वाजवलं की पाठ टेकली की झोप. कष्ट आहे ते वैद्य बाबा म्हणायचे. ज्ञानोबांच्या सोहळ्यात चाललेल्या माणसाला पाण्यात झोप लागते. पाण्यात. मी मुक्ताबाई सोबत चालतो, मी उघड्या डोळ्यानं पाहिलंय ते. असे काही माणसं पहिल्यांदा वारीला आले, रात्रभर नुसती 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत रस्त्याने फिरत राहायची. आंग टेकलं, असे टेकली तिथं झोपायची. महाराज सुनिद्रो. आता दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू जरा कांदे लावेले 3 दिवस झोपशील ती. तुला उठायला इंजेक्शन देणं पडेल. हा पांडुरंगा प्रभात समयो पातला. अहो नाचून 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 देवाला उठवलं संतांनी. उठा सकळ जन उठिले नारायण. 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 आनंदले मुनी जन तिन्ही लोक. आनंदले मुनी
देव कष्ट करायचा तेव्हा म्हणायचे ते ध्यानाले जे हास्य वदन त्यातो निसांडो निवदन केवळ हास्याचे करावे ध्यान हास्या माझी मन घालून या एकदम रममान व्हायचे त्याच्या रूपामध्ये आणि मग त्यांना आवाज द्यायचे प्रभू कष्ट झाले का तुम्हाला उठा आता खूप गाढ झोपला होता तुम्ही उठा आता ती झोप या जगात हरवली महाराज नाथ महाराज म्हटले मला आवडला तो सुद्धा गुण कुत्र्याचा सुनिद्रो लघुचेतना हा कुत्र झोपलेलं पाहिलं की मेलेलं दिसत पण गाडीचं स्टँड जरी काढलं तरी गाडीवर माझा मालक बसलाय की नाही हा पाहण्याचा हजर जबाबीपणा केवळ कुत्र्याकडे सुनिद्रो लघुचेतना तो जागा आहे तत्पर आहे तो त्याला सहन होत नाही लघुचेतना रामाबद्दल काही बोललेलं सहन होत नाही त्याला चेतना आहे कुत्र्याला चेतना आहे सुनिद्रो कुत्र्याला हित कळत आणि तो कुत्रे काही भुंकायला लागले सुनिद्रो लघुचेतना पुढचे 2 गुण खूप छान आहे थोडे 2 गुण सांगतो आणि महाराजांना पहिलं चरण मानायला लावतो स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणा कुत्र्याजवळचे पुढचे 2 गुण आपल्या स्वामी बद्दल ममत्व आणि स्वामीवर आलेल्या संकटात शूरत्व या दोन्ही गोष्टी कुत्र्याकडे कुत्र्याच्या मालकाचा हात जर त्याच्या तोंडाला गेला तर ती जीभ चाटायला लागते पण त्याच मालकाचा हात कोणी रागानं धरला तर समोरच्याच्या हाताचा लचका तोडायला ती दात धावत जातात हे कोणाकडेही वैभव नाही ते कुत्र्याकडे पाहायला मिळतं स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणः हे 6ही गुण नाथ महाराज म्हटले मला बाहुले मी ठरवलं रे शरीर माध्यम खलु धर्म साधन शरीर माध्यम धर्म साधनम खलु खलु म्हणजे निश्चय हेच ते शरीर आहे जे प्रभू चरणापर्यंत जाऊ शकते पण या शरीराला आम्ही काही काळ विश्वास ठेवून पाहिला पण या शरीरानं काय केलं का विश्वासाला तुडवी जे चोरा शिनला सुई जे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे एका वाक्यात एका ओवीत ज्ञानोबरीने याच्यावर विश्वास ठेवून याचा खुलासा केला का विश्वासाला तुडवी जे चोरा आम्ही चोरावर विश्वास ठेवला ज्ञानोबरी म्हटले इथून पुढे ठरवलं याच्यावर विश्वास ठेवून जर हा हळूहळू आतल्या परमात्म्याची चोरी करत असेल तर या चोरावर विश्वास ठेवायचा नाही या चोराला वजा करू आणि त्याला त्याची जागा दाखवू हा चोर आम्ही वजा केला आणि आम्ही आज सदर निवडलं ते कुत्र्याचं महाराज श्री ज्ञानोबा यांच्या दरबारात कुत्रा या सदरात गेल्यानंतर तुम्हाला काय मिळालं जे मिळालं त्याचं वर्णन नाथ महाराज करतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात संत द्वारी कुत्रा संत द्वारी कुत्रा संत द्वारी कुत्रा संत द्वारी कुत्रा
प्रेम रसासी सोकलो, आम्हाला प्रेम मिळालं. किती मिळालं? इतकं मिळालं की त्या प्रेमाने आम्हाला सोकायला झालं. प्रेमाचा सुकाळ आमच्या जीवनात अनुभवला. प्रेम केवळ ज्ञानोबरांच्या दरबारात आहे. केवळ संत दरबारामध्येच मनुष्याला प्रेम मिळू शकते. आपल्या जीवनाचा क्रम संतांच्या दिशेने जाणारा असू द्या. संत आपल्यावरती प्रेम करतात. असं म्हणतात, आळंदीला गेल्या गेल्या इंद्रायणीचं स्नान केलं की ज्ञानोबरांच्या दर्शनाला जावं. आणि ज्ञानोबरांना म्हणावं, माऊली आलोय बर का आम्ही. ते आपल्याला आलिंगन देतात. ज्ञानोबरांना आळंदी तुमच्या माझ्याशिवाय कोण आहे दुसरं मुंबईत? कोण आहे? साधकाचा मायबाप दरुषणे हरे ताप. कोण आहे आपल्याशिवाय ज्ञानोबरांना? कोण आहे मुक्ताबाईला? अहो जगाच्या मालकाला सुद्धा प्रेम हवं असेल. बघा शब्द काय प्रमाणामध्ये. त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगानं पंढरी सोडावी. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजीला प्रेम पान्हा. प्रेम पान्हा हा शब्द महत्वाचा आहे. प्रेम कुठेही मिळत नाही. प्रेमा करता गेला कुठं? काही ओव्या सांगतो ऐका. प्रेमाचा जिवाळा पूर्ण, भावार्थाची ऊन खून, जाणता मी एक श्रीकृष्ण जाणी तरासी जाण कळेना. माझं गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी. या लागी मज त्यांच्या आवडी अति गाडी उद्धवा. खूपच्या काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वना प्रती काय विषयासक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोहळी की ओवळी. त्यांची उचिष्ट मी कवळ गिडी, प्रेम सम्मेळी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बिमटे सोशेने गे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगी पांगरू. किती ओवे प्रेमावरच्या. काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी स्वय श्रीपती पोखितो. मी काय अन्नाचे दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागो गेलो. मी तो भावार्थाचा भोकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणेरा. अरे प्रेम जे आम्हाला सहज मिळालं ना कुत्र्याच्या सदरात, या प्रेमाकरता वनवन देवाला सुद्धा भटकावं लागले. त्याला मिळालं नाही, आम्हाला मात्र सहज मिळालं. अन्नाच्या जागेवर इंद्रायणीचं गटागटा पाणी पिऊन ज्ञानोबरांनी प्रेम दिलं. ज्ञानेश्वरी प्रेम आहे, अमृतानुभव प्रेम आहे, चांगदेव 65 प्रेम आहे, हरिपाठ प्रेम आहे. अन्न नाही हो मुंबईकर, नुसतं इंद्रायणीचं पाणी प्यायचं आणि सिद्धपेठात माघारी निघून जायचं. मुक्ताबाईच्या गालावर तुम्ही जर मुक्ताईनगरला आलेत, ताईसाहेबांचं वर्ण गौर आहे, गौर वर्ण आहे मुक्ताबाईचा. पण गौर वर्णावरती सुद्धा मूर्तिकाराने मुक्ताबाईची मूर्ती कधी घडवली, कधी बनवली, देव जाणे. काही सांगता येत नाही. 727 वर्ष झाली मुक्ताबाईंना. कळाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली आणि ती मूर्ती मिळाल्याची पुरावे. पण आजही तुम्ही जर आलात तर पांढऱ्या शुभ्र मूर्तीवर काळा डाग आहे. जी मुक्ताबाईला चापट मारली गालात, त्या चापटीचं त्या बोटाचं निशान मुक्ताबाईंनी सांभाळलं. गालात खाल्लं आपल्या करता, पण प्रेम नाही कमी दिलं आपल्यावरच. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मिथ्या कल्पना मागे सारा ज्ञानदादा उघडा व ताटी. प्रेम संतांजवळ आहे आणि कुठं पळपडी करत जीवनाची. जेव्हा 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 तुम्हाला उद्विग्नता येईल, तेव्हा सगळ्या माता भगिनींना माझी प्रार्थना आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. तुमची उद्विग्ना जर हरवली नाही, तुम्ही माझं नाव बदलून ठेवा, इतकी ताकद आहे. फक्त प्रेम भऱ्या नजरेनं ज्ञानोबरांना पहा. वैभव लक्ष्मीच्या पोथ्या वाचून कोणती बाई श्रीमंत झाली नाही या राज्यातली. तुमच्या भागात एखादी असेल वैभव लक्ष्मी वाचून, तर मला त्या बाईचं नाव सांगा, मी माझ्या गावात त्या बाईचा पुतळा बांधतो. कोण होतो वैभव लक्ष्मी? इथं माझं संतांना प्रेम मागत नाही, चाललंय आपलं कुठे. मी त्या मलकापूरच्या बस स्टँडवर एक बाई पाहिली, अगदी पाहिलेलं उदाहरण सांगतोय तुम्हाला. बुलढाणा जिल्ह्यात एसटीतून खाली उतरली, लागली बघ घुमायला ती. सैल्या 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 सैल्या. अरे म्हटलं बापरे. आमच्या विनोद बोला म्हटलं गाडी थांबवा, फुकट सिनेमा पाहायला भेटतोय. तिचं घुमणं चालू. सैल्या सैल्या सैल्या. तिच्या मालकाला विचारलं, म्हटलं काय बडाई प्रेम आहे भगवान पे. म्हटलं गड्या ऐक, त्या बाईन केस बिस मोकळे सोडले. तो कंडक्टर उभा बिचारा, ती एसटीतून खाली उतरली होती, तिचं घुमणं चालू. सैल्या सैल्या सैल्या. कंडक्टरने घेतला दरवाजा उडून, निघाली ती एसटी. ती एसटी धकल्यावर हिच्या ध्यानात आला, आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो आपल्या थैल्या गाडीत. तिनं सैल्या दिलं सोडून
आणि नवऱ्याला सांगते अरे वैऱ्या घे ना ताईले आता म्हणे गेल्या तू कर ना सैला मी जमा करतो थाईल्या असं नाही. प्रेम देणारा कोणीतरी असावा. मालक आमचा कोण आहे? वैकुंठीचे निदान ज्याचे प्रिय करावं. वैकुंठीचे निदान ज्याचे करावं. रात्री गाठ पडली तेने तिला भय करावं. रात्री गाठ पडली तेने तिला भय करावं. राज्य संगती गेले भक्तीने देखील भीमाती त्याने माझं बोलता हात दिला तुझं मी फुलवर बांधिला. नाही तर आम्ही लय देऊ पाहिले. आयुष्य दैवते केली अनंते नवस भाऊ फेडिले हो. परी ते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडिले हो. बहु जाचले दुःख भोगिले चौदेशी व्यापिले हो. आम्हाला दुःख दिलं पण प्रेम देणारा पुंडलिकराय भेटला. आणि पायाळाच्या गुन्हे पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. म्हणून प्रेम रसासी सुख दो सोकायला झालं इतकं प्रेम फक्त संतांकडे. तारीख घेताना काही महाराजांनी असं ठरवलं नाही की पूर्ण अभंग सुटला पाहिजे. वेळ संपली कीर्तन संपलं म्हणे महाराज. कायद्यानं आपल्याकडे 15 मिनिट आहे. तसं 2 तासात कीर्तन कसंच होत नाही महाराज. मोकळ्या चाली मोकळी प्रमाण होत नाही. ते आता लिमिटेशन आहे. आपल्याला ते 2 तासात सगळं करावं लागतं. हे तो होतच नाही. तुम्ही कोणताही अभंग घ्या काय करायचंय म्हटलं भावही सांगायचं म्हटलं तर शब्दशः अर्थ सांगता येईल. चिकित्सा कथा काही ओव्या प्रमाण चाली. तुमचं शेड्यूल नको बिघडाय. महाराज म्हटले प्रेम मिळालं. नुसतं प्रेम मिळालं का महाराज? नाही आणखी काही मिळालं. पण प्रेम आणि कुत्र्याला मिळालं. कुत्र्यावर प्रेम केलं ज्ञानोबाईंनी. तुम्ही सदर कुत्र्याचं निवडलं का केलं हो? त्याचं कारण आहे. भुंकत भुंकत द्वारी आलो आम्ही दारात आलो. पण भुंकत भुंकत देवाकडे जायचं. पण ती अपेक्षा घेत आम्हाला तसं बनायचंय. विठोबा पायीची विट कैवामी होईना. 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 वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन. वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन. त्रिवेणी स्नान करीन
आपल्याला जर पंढरीला न्यायचं असेल तर त्याला अपेक्षा दाखवावी लागेल ना, तुला वीट बनायचंय. विठोबा पायीची विट कैबा मी होईन, कोल्हापूर यात्रे जाईन, महालक्ष्मी पायीन. पण आम्ही ठरवलेलं आहे, विठोबा पायीची विट कैबा मी होईन. अरे जे प्रेम विठीला मिळालं ते मला मिळावं कधीतरी. देवानं विठीला पाय लावला, विटेवर उभा आहे, त्याचं वर्णन विटेशिवाय करता येत नाही. तसं त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची यादी ज्या ज्या वेळेला निघेल त्यावेळेला आमचं नाव त्या यादीत आलं पाहिजे. हे देवावर प्रेम करणारे आहेत, हे ज्ञानोबारायांवर प्रेम करणारे आहेत. सज्जनाच्या यादीत मनुष्याचं नाव यावं, दुर्जनाच्या नाही. एखादा म्हणेल मी छत्रपतींच्या काळात असतो तर, नुसतं काळात असतो तर नाही, आपण ही अपेक्षा केली पाहिजे की मी जर शिवरायांच्या काळात असतो तर मी मावळा या पदातच असायला पाहिजे होतो. आता त्या काळात मी नाहीये, ठीक झालं, तिथं असून महाराजांसोबत नाही. तसं जन्म माणसाचा, फुलं नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतःकरणात दया नाही तो साधू कसा. मानवाचा नरदेह मिळून सुद्धा देवावर संतांवर प्रेम करत नाही, तो देह कसा. काय करतात त्या देहाला, त्याच्यापेक्षा तर हा देह परवडला जो नाथांनी धारण केला, त्याला मिळालं बुवा. भुंकण्याच्या आधारावर प्रेमरसाचे सोकलो. नुसतं प्रेम मिळालं का महाराज? नाही नाही. ज्ञान थारोळ्या बैसलो. थारोळ्या म्हणजे पूर्वी माणसं पाणी काढायचं विहिरीतून. कशातून काढायचे? मोटरीच्या अगोदर मोठी. चल रे सरजा, चल रे राजा, बिगी 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 डौलान डौलान नगाव मोठा वरच गाणं. काळा मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण ती पाणी पळायचं. मोठ्यातून निघालेलं पाणी कशात पळायचो? थारोळ्या. अभंग शब्द आलेला आहे, ज्ञान थारोळ्या बैसलू. नुसतं थारोळ्या म्हणजे काय अर्थ बघा त्याचा. नाथ महाराज म्हटले ज्ञान दिलं नाही, ज्ञान थारोळ्या बैसलू म्हणजे विहिरीतून पाणी काढायचं, थारोळ्यात टाकायचं. आता त्या थारोळ्याची जबाबदारी आहे त्या रानाला पाणी पाजायची. तशी ज्ञानोबांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली की हे ज्ञानदानाचं कार्य आता तुम्ही करा. अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. ती मुळी कंठाशी लागल्यावर ज्ञानोबांनी स्वप्न दृष्टांत दिला. मी गेलो, ती मुळी काढली आणि ज्ञानोबांनी सांगितलं ही ज्ञानेश्वरीची प्रत तुम्ही शुद्ध करा. ज्ञानेश्वरीची पहिली प्रत कोणी शुद्ध केली असेल ना मुंबईकर, ती नाथ महाराजांनी केली. आणि नाथ महाराजांनी सांगितलं आता ज्ञानेश्वरी नंतर कोणी ओव्या करू नये, हे सर्वोत्कृष्ट आहे. याच्यापेक्षा भलं करणारं साधन साहित्य वाङ्मय या जगामध्ये निर्माण झालं नाही, होणे नाही. ज्ञान थारोळ्या बैसलू. ते ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याकरता देणं म्हणजेच थारोळ्या बैसलू. कशाच्या आधारावर? केवळ भुंकण्याच्या. भुंकत कोण बसवतो? ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी सहज दिली नाथ महाराजांना. करा बसू. कोण देत? कोणी देत नाही. तुम्ही एखाद्याला स्वतःचं पद, स्वतःचा ग्रंथ, स्वतःची प्रतिष्ठा मागायला जा, कोणी देत नाही. आता परवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मी आम्ही जवळजवळ 2-2.5 तास दोघं बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. ते मला म्हटले महाराज तुम्हाला काही द्यावं वाटतं, इथं फ्रेश स्रोत आहे. काय माझं उगा आव्हानता नुसतं, मला काही कळतंय, मला काय दिल्याचं ज्ञान आहे तुला, गाजर पार घ्या. फ्रेश बसलं पाहिजे कीर्तनात चेहरा फ्रेश असावा. काय माझं असलेलं चिमुटवर घेऊन येतात आणि अवसान घालवत असं मैंने उधार बेचा. असं वाटतं फार लवकर मरणार आहे बाप. अवसान नाही, फ्रेश कीर्तन आनंदाचा विषय. तुम्ही इथं किती चांगलं बघा, 100 पैकी 100 गुण कोणी कोणाला देत नाही. त्यापेक्षा आनंदी राहायचं. कीर्तन हसण्या करताय, समाधाना करताय, सुखा करताय. तुमचे कान तयार. खेळपाळा असतं तर मी दिलं असतं ठोकून, पण म्हटलं गरीब धरावं. मुंबई जाऊ इथं राहतात ते ठाण्यात.
जाऊ कोणी विचारायला. मला मुख्यमंत्री भेटले, मला म्हटले महाराज तुम्हाला काही द्यावं वाटतंय. म्हटलं बरं मनात आलं व तुमच्या. काय देता? काय देऊ? गाडी देऊ का? आहे म्हटलं साहेब. बंगला देऊ का? आहे म्हटलं साहेब. मड देऊ का? म्हटलं शिखर बँकेचे अध्यक्ष होते प्रल्हादराव पाटील, त्यांनी 2 एकराचा वाळा बांधलाय मुक्ताबाईचा. आहे साहेब. मग काय देऊ तुम्हाला? कपडे देऊ का? म्हटलं साहेब नको बा, आहे कपडे. साडी देऊ का तुमच्या बायकोला एखादी साडी? आवडेल त्यांना मुंबईची साडी. म्हटलं साहेब बाहेरची साडी माझी बायको नेसत नाही. माझीच काय तुमची बायको नेसत नाही. म्हटलं साहेब या जगातली कोणती बाई बाहेरची साडी नेसते? तुम्ही नेसता का? लग्नात आलेली साडी कोणती नेसली एखाद्या बाईने बोटवर? लग्नात आलेली साड्या बायका नेसत नाही. ती साडी नुसती फिरत राहते. मी माझ्या घरची साडी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली. मला आठवतं माझी सासरवाडी मध्य प्रदेश आहे. म्हणजे एकदम शंका घेऊ नका तिकडे कसा गेला बाबा, आम्हाला जवळ आहे. माझ्या लग्नात माझी बहीण आली होती माझ्यासोबत. आमच्या भागात अशी पद्धत आहे, तुम्हाला सांगतो तुमचा विषय म्हणून. नवरदेवाबरोबर जेवढ्या मुली आला त्यांना आमच्या भागात एक वस्तू देतात चांगली मौल्यवान. म्हणजे एखादा दिवा म्हणा किंवा एखादं भांडं म्हणा चांगलं, आणि एक साडी नावाचं वस्त्र ती मुलगी जे घालत असेल ते. शक्यतो साड्या देतात. जेवढ्या माझ्या चुलत बहिणी, माझी एक सख्खी बहीण माझ्यासोबत होती, त्यांना साडी नेसून दिल्या माझ्या सासूने. माझं लग्न लागलं, आम्ही घरी आलो. मला ओवाळायला माझी आई, आत्या, मावशी, काकी सगळे झाले. तो पहिला दिवस एकदम गोड असतो मला. मी उभा होतो दरवाज्यात. मी उभा, आमचं कूलर उभं, पाठीमागं माझी बहीण उभी होती. आमच्या आई आली ओवाळायला. अहो माझ्या आईने मला पाहिलं नाही, माझ्या तिलाही पाहिलं नाही. आमच्या बहिणीकडे आमच्या आईचं लक्ष गेलं. आणि आमची आई म्हणे सुषमा ही साडी आमची ताई म्हणे ते दादाच्या सासूने तिकडे नेसून दिली ना मला. आमच्या आईनं असा संताप केला महाराज दरवाजातच. आमची म्हणे सोड साडी, ती चव नाही त्या साडीला. 5,000 रुपयाची साडी नेसून गेली, 100 रुपयाची साडी नेसून आली. देणारीला लाज नाही, नेसणारीला लाज नाही. येऊ म्हटलं आपल्या आईचं पहिल्या दिवशी इकडं तापमान वाढलं. मी विचार करायचो त्या दिवशी टिकीन की नाही आपलं बापुडे. आमच्या बहिणीने ती साडी सोडली आणि आईकडे दिली. आमच्या आईने त्या साडीची घडी घातली महाराज आणि कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. मला सांगू दे पुढे. लगेच मुलगा झाला नाही, 3 वर्ष झाली. असायची जितकी घाई करते त्याला मी काय केलं. मला मुलगा झाल्यावर आमच्या आईनं 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी बाहेर काढली. माझ्या पोराच्या बारशाला माझी सासू आली. आमच्या आईनं 30 साडी माझ्या सासूला नेसून दिली. मी ना हात जोडले, म्हटलं काय आपल्या आईचं डोकं सुपीक. पण आमची सासू म्हणजे विद्वान बाई. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात माझ्या घराची वास्तुशांती झाली. माझी सासू आली. आमचा आणि तुमच्या सासू, आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही. त्या सगळं सांगू नये हो, लावी नाही मावडी आग लागायची बरं का आमच्या घरी. तो आमची सासू साडी घेऊन होता, मी तीच साडी माझ्या आईला नेसून दिली. आता ती साडी आमच्या घरी. आता पाहू पुढचा कार्यक्रम. तुम्ही काळजी करू नका. माझ्या घरातून साडी गेली की मी सुभाष भाऊला फोन करतोय. मी एकदम रिझर्वेशन करून घेईन. बरं कोणी नेसत नाही म्हटलं. मग देऊ काय महाराज तुम्हाला असं कोण म्हणतंय? मी प्रमाण देतो तुम्हाला. एका तुकोबाराने दिलेलं उदाहरण आहे.
मुख्यमंत्री म्हटले काय देऊ? म्हटलं साहेब मी मागेल ते द्याल का तुम्ही? मागाव महाराज मी लय उदार माणूस आहे. म्हटलं साहेब मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव घाला, मला मुख्यमंत्री करा. माझी खूप दिवसाची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायची. देतील गाव? मुख्यमंत्र्यांचं सोडा, या प्रभागाच्या नगरसेवकांना मी म्हणू द्या तुम्ही नगरसेवक पदाचा राजीनामा द्या, मला पद द्या. देतील? सरपंचांना म्हणू द्या मला सरपंच पद द्या. देतील? या सेवा मंडळाच्या अध्यक्षांना म्हणा मला तुम्ही अध्यक्ष बनवा. देतील? ते देतील. आता हो म्हणतील ते. पण व्यवहार असं सांगतो, कोणीही कुठलंही पद आपल्याला मिळालेलं दुसऱ्याला देत नाही. मी प्रमाण सांगतो तुम्हाला. तुका म्हणे बळी देता देवी दान, तुका म्हणे बळी देता देवी दान, एकेसाठी कोण राज्य देतो, एकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो. कोण देतो स्वतःच पद? पण ज्ञानोबारांनी नुसतं ज्ञान दिलं नाही, ज्ञान दाना करता आमची निवड केली. ज्ञान थारुळ्या बैसलू कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी प्रीतही लाविली कीर्तनी तुका चरणी. लोळतसे आम्हाला दिलं महाराज. कशाच्या आधारावर दिलं? कुत्रा भुंकताला हिता, संती हात ठेविला माथा. आम्ही हिताच्या दृष्टीने आलो म्हणून आम्हाला दिलं. संती हात ठेविला माथा, हिताच्या दिशेनं पळत गेलो, हितावरी यावे ऐशा बोलिलो या भारे. हे विनोद उत्तर केले रंजावया चाड. तुम्ही हिता करता इथं आले, हिता करता जी माणसं आली त्यांना संत सर्वस्वाचं दान देतात. नेमकं करतात काय दान देऊन? अभंगाची मधली 2 चरण 3 चरण सहज सरळ सांगतोय आपल्याला, वेळी मर्यादी. नाथ महाराज म्हटले बाबा बोलू नका, विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज म्हटले दिलं काय? कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. काय दिलं? अहो ते कुत्र ज्ञानोबांच्या दरबारात आलं, मायेचं जे बंधन होतं ती साखळी मोडली. अहंता, ममता आणि वासना याची साखळी तोडल्याशिवाय हित होत नाही. अहंतेची अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला. वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही वासने. कोडाळ संगती पाहे क्षणभर गेलिया धर्म गाय, तिचे संगती पाहे रोडणे वाहे निरंतर निरंतर. नाथ महाराज भागवतामध्ये बोलतात ही वासना, ही अहंता, ही ममता इतकी वाईट आहे. आयुष्यभर लोटणं बांधून, त्या मायेचं लोटणं बांधून जीवन जगायला लावते. पण संतांनी गेल्या गेल्या जशी आम्ही प्रार्थना केली होती, एका जनार्दनी सगळ्याच मरू दे, एकटीच राहू दे मला मला, एकटीच राहू दे मला मला मला. भवानी आई रोडगावाही में तुला, भवानी आई तुला, भवानी आई रोडगावाही में तुला, भवानी आई रोडगावाही में तुला, भवानी आई रोडगावाही में तुला.
नाथांनी दिलेला. आम्ही प्रार्थना केली होती, सासू माझी जाच करते, सासरा माझा गावी गेला, नणंदेचे पोर माझे किळकिळ करते, हे सगळं मागितलं. एकदाच सांगितलं, एका जनार्दनी सगळेच मरू दे, मी एकटीच होते. एकटीच राहू दे मला, ती एकट पण. माया सासू गेली गावा, माहेरी गेल्या कल्पना जावा, नाही ना नाही कोणी दुसरे घरी. हरी आवो हरी आवो हरी आवो हरी आवो माझे मंदिरी. नाही ना नाही कोणी दुसरे घरी. हो नाही कोणी दुसरे घरी. आता आमच्या घरात कोणी नाही ही जी भूमिका आहे, ही भूमिका म्हणजे कुत्र्या गड्याची साखळी केली संतांनी मोकळी. बांधलेला असला म्हणजे माणूस अमुक जातीचा, अमुक पंथाचा, अमुक धर्माचा, अमुक पदाचा, अमुक प्रतिष्ठेचा, अमुक नोकरीचा. पण हे सगळं तर आलं नाही का? केली संतांनी मोकळी. बंधन आमच्या बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकोनी, नाही त्याची घेता श्री, होईल दुरी निजपंत. नको ते ओझ जे डोक्यावरती होतं ते संतांनी उतरवलं. कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. महाराज पण कशाच्या आधारावर हे सगळं मिळालं? केवळ आणि केवळ भुंकत भुंकत द्वारे आलो, ज्ञान थारोड्या बैसलो. भुंकण्याच्या आधारावर जर एवढं सगळं घडत असेल तर दुसरं काहीच भुंकू नका, हेच भुंका आणि हेच ऐका. हे भुंकलो, हे ऐकलं तर आपलं भलं होईल, अन्यथा त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागेल. काय परिणाम? हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं. एक ताली वाजवा, एक सर्व एक साथ. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं. सरतीचे वटी बा, काळ बांधून येईल. सरती
भजनी लागा देव करा कैवारी हे माझा मल्हारी ती माझा इथं दररोज माणसं अटॅक मरून राहिले बरं का पण हा आनंद घरी नाही लोकांतात नाचता येत नसेल दरवाजा बंद करून नाचा पण नाचावा काही लोकांतात इथंच नाचावा असं नाही गाये नाचे उडे आपुलिया छंदे आपल्या पण ते सात्विकता असली पाहिजे तो आनंद असला पाहिजे ते भक्ती साधनेतलं नाचणं असलं पाहिजे आपल्या परंपरेला आपल्या आचारसंहितेला गालबोट लागेल असं आपलं नाचणं नसं तो आनंद जीवनामध्ये यावा तिकडं काय झुंबाराबरोबर झुमशारा बिन त्याच्या बरोबर आपली खरावी इथं एकदम गाय नाचत आनंद घे उभे राहून माणसं कीर्तन ऐकते बाहेर माणसे मंडपाची उभे राहून कीर्तन ऐकणारी हुशार कीर्तन ऐकणार ते श्रोते आपले धरलेले बांधलेले नसतात त्यांना बरं वाटलं तर ते थांबता नाही निघूनही जातात मी पाहतोय आलो मंडपात तेव्हा बसून बिचारी बसणाऱ्यांची व्यवस्था करत आहे उभे एकदा जोरदार टाळी या कार्यक्रमात आनंद आहे वेळ संपलेली आहे आणि वेळेच्या मर्यादेचं उल्लंघन करणं माझ्याही तत्वात बसत नाही आणि आपण मुंबई शहरात कीर्तन करतोय याचं आपण भान ठेवून कीर्तन केलं पाहिजे संत श्रेष्ठ नाथ महाराज म्हटले हा आनंद हे सगळं ऐकायचं हा खोले पॅटर्न आहे सहज गायला आपण तो पिंगळा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आपल्या संतांचं प्रकरण आहे आपण गायलं आम्ही त्या नाशिक जिल्ह्यात टाकळी विंचूर नावाच्या गावात कीर्तन केलं चहा पित होतो एक छोटीशी पोरगी तिच्या आई सोबत चालली तिनं मला गाडीत बसलेलं पाहिलं माझा आणि त्या पोरीचा अर्थार्थी संबंध नाही पण तिनं मला पाहिलं आणि ती तिच्या आईला म्हणते आई बघ गाडीत पिंगळा बसलाय मी त्या दिवशी माझी पाठ थोपटून घेतली म्हटलं भलं झालं गाड्या या जीवनाचं काय होईल ते होईल आता जीवनात काय अहो 32 वर्षाच्या पोराला जर एका छोट्याशा चिमुकलीने पाहून तिला आपल्या संतांचं पिंगळा नावाचं प्रकरण ऐकत असेल तर हा विशाल महाराज प्रसाद आहे आपलंच गायचं आपलंच म्हणायचं ज्ञानोबा आहे तुकोबा आहे गायल्यानं माणसाचं वाटोळ होत नाही आपलं भाग्य महाराज गाणारे अनेक आहे पण ज्ञानोबा गाण्याचं भाग्य आपल्यालाच आहे की नाही वाजवणारे अनेक आहे किती वाद्य या जगात पण वैद्य बाबाचं लेकरू होण्याचं भाग्य आपल्यासारख्याच्या पदरात काय प्रयत्नाची ज्यांचा या सप्ताहाला आशीर्वाद आहे त्यांचा काळ बघा संस्थेचा सगळे गुरुवारे अनुभवले गुरुवारे पांडुरंग बाबांनी महाराजांना विचारा खूप सहन केलं महाराज हे सोन्याचे दिवस आज पाहायला मिळत आहे सहज होत नाही मी पाहिलं हे जवळ मला 22 वर्ष आली कीर्तन करता करता मी 99ला पहिलं कीर्तन केलंय महाराज मुक्ताबाईला पण हा जो सुखाचा काळ आला ना वारकरी संप्रदायाची तरुणांची भरणाच चालू आहे संपूर्ण राज्यात या राज्याची लोकसंख्या 14 कोटी त्यातली 7-7 कोटी माणसं कीर्तन ऐकतात म्हणजे काय तरुणांना आवडायला लागलंय पटायला लागलंय उत्तर भारतात जशी मैथिली ठाकूर नावाच्या गायिकेच्या गळ्यात 50 फुटावर माळ दिसते तशी महाराष्ट्रातल्या मुलाच्या मुलीच्या गळ्यात ज्या दिवशी माळ येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात आपण ते व्हावं वारकरी संप्रदाय ते एक दिवस करून दाखवेल तो ज्ञानोबांचा संप्रदाय तुकोबांचा संप्रदाय जीवनभर ज्ञानोबांचं म्हणून जगा तुकोबांचं म्हणून जगा वारकरी संप्रदायाचं म्हणून जगा हा तत्व प्रणालीचा संप्रदाय हा बापाने काढला पोराच्या हातात दिलेला संप्रदाय नाही
हे वडिलोपार्जित धन नाही, हे पूर्वजांचं ठेवाय. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे. ना तुमचा पैसा हवा त्या संप्रदायाला, ना तुमचं धन हवं, ना तुमच्या जीवनातला मौल्यवान कालावधी हवा. केवळ तुमच्या उद्धाराचं माध्यम आहे हे. वारकरी संप्रदाय म्हणजे चिंतित गुंडाळलेला हिरा आहे मुंबईकर. कोणी येईल नवीन वारं, त्या वाऱ्याकडे पाहून विसरून जाऊ नका. ज्ञानोबर तुकोबर आहे, माय आपली. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाकडे पाहून झुरायचं नसतं. आपली माय भली आपली माय दिसायला काळी असेल, पण तिच्या कासेतलं दूध आपल्याकडे अमृत, हे लक्षात ठेवा. आणि ज्ञानोबांनी आपल्याला दिलं. दररोज ज्ञानेश्वरी वाचा. मायेनं सोडी सोडली तेव्हा लेकरू तृप्त होतं. तशी ज्ञानेश्वरी आपली माय, तिची गाठ पाडू नका. दररोज ज्ञानेश्वरी वाचा, दररोज गाथा वाचा. एक दिवस सुखाचा पदर जसा त्या नाथ महाराजांच्या कुत्र्याच्या सदरात मिळाला, आपल्यालाही मिळेल. महाराज इतकं सगळं विष गोळा केला आयुष्यात, तरी सुखाचा पदर मिळाला होत्या कुत्र्याला. नाथ महाराज म्हटले, काय दयाळू आहे ज्ञानोबा मायबाप आहे. गेल्या गेल्याच तो विषाचा दाताचा कुत्रा दात काढून बोथरा केला आणि नंतर सगळं हे वरच भरलं. नाथ महाराज बोलतात, अभंगाचं शेवटचं चरण, एका श्री ज्ञानदेव तुकाराम
श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली मुक्ताई माऊली हे भारत भूता कनकन श्री मुक्ताई माऊली भारत भूता कनकन श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊली ईश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली श्री तुकाराम एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा भुंकत भुंकत द्वारी आलो ज्ञान तारुड्या बैसलो उद्धारा करता जे सदर आहे तिथून खाली येऊन महाराजांनी निवडलं. या अभंगाची भूमिका एकच. कुत्र्याचं सदर म्हणजे मानुष्याचा देह वजा करून कुत्र्याच्या सदराकडे गेले. याचा अर्थ असा आहे, होतं ते पद, ती प्रतिष्ठा, तो सन्मान, तो जन्म विसरून खाली आले. जी माणसं आहे तिथून खाली आली ती मोठी होतात, त्यांना प्रेम मिळतं, ज्ञान मिळतं. नाथ महाराज म्हटले, संत पदवी नको आम्हास, आम्ही किंकर संतांचे दास. संतांचा दास होण्याचा जो आनंद आहे तो संत या पदापर्यंत सुद्धा जाण्यात नाही. आम्हाला दास ठेवा, सगळंच मिळतं, आपल्यालाही ते मिळावं अशी अपेक्षा करूया. आणि श्री तुकोबाराय सेवा मंडळाच्या या सप्ताहाचं खरं फलित, खरा आनंद परमार्थिक साधनेचा आपल्याला सगळ्यांना अनुभवायला यावा. आदरणीय उबाळे बाबांनी मला चांगलं निमंत्रण देऊन ही सेवा सुपूर्द करून घेतली. उत्तम गायनाचार्य, उत्तम वादक उपस्थित, गुरुकुलातली सगळी महाराजांच्या संस्थेतली विद्यार्थी, आदरणीय महाराज मंडळी समोर बसलेले आहेत, उत्तम जाणकार श्रोते सगळे, आपल्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी अर्पण करतो. एक विनंती करतो आपल्याला, तुम्हाला राग येऊ देऊ नका, जरा मुक्ताबाईकडे जा. मुक्ताबाईचं समाधीस्थळ श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे. एखादी ज्ञानोबाईंची वारी कमी करा, पण मुक्ताबाईकडे या. तुम्ही मुक्ताबाईकडे गेल्यावर जितका आनंद ज्ञानोबाऱ्यांना होईल तेवढा ज्ञानोबाऱ्यांकडे गेल्यावरही होणार नाही. माझ्या बहिणीकडे जा बाबा, आनंद ज्ञान. खूप मोठं मंदिराचं काम चाललेलं आहे, फक्त पाहायला या, आनंद घ्यायला या. मुक्ताबाईचं खूप मोठं स्थान आहे. ब्रह्मा विष्णू शिव रूपास आले, निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले. भगिनी मुक्ताबाई ब्रह्मचितकले, अवतार धरोनी जगदोद्धरिले. ताटी उघडली नसती तर कसली ज्ञानेश्वरी, कसला अमृतानुभव, कसला हरिपाठ, कसलं कीर्तन. ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणाऱ्या मुक्ताबाईंकडं न्या. जगातली सगळी नावं मुक्ताबाईंच्या यादीत आहेत, नावात आहे. मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा, सैज संपदा पावे. एकदा मुक्ताबाईचं नाव घेतलं की जगातल्या सगळ्या संतांची नावं घेतल्याची पुण्य मिळतं. इतकं शक्तीचं अधिष्ठान मुक्ताबाई आहे. आईसाहेबांकडे या अशी विनंती सुद्धा करतो आणि वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय कोणी उठू नका.